आईसाहेब झोपला नाही का तुम्ही? तोच प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकतो की. हा हा नाही हो, झोपच लागत नाही हल्ली लवकर. बरोबर आहे. डोक्यात सुनबाईंचा विचार असताना झोप कशी लागणार? माफ करा आम्हाला अधिपती. का? आमच्यामुळे तुमची झोप उडाली, तुमची तब्येत बिघडली, तुम्ही असे उदास उदास राहू लागलाय. ओ तुमच्यामुळे काय झालेलं नाही, उगाच आपले. आमच्यामुळेच झालंय की. आमच्यामुळेच सुनबाई घराबाहेर गेल्या. सगळ्याला आम्हालाच जबाबदार धरलं जात आहे. तुमचा काय दोष? एक मिनिट, तुम्हाला कोण जबाबदार धरतंय? जाऊ द्या हो, आता आम्हाला सवय झाली आहे सगळ्याची. तुम्हाला कोण काय बोललं काय? नाही नाही खरं सांगा. नाही अधिपती, आम्ही तुम्हाला फक्त एवढं सांगायला आलतो का तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा विचार करा. चार वाजता काय बोलले काय? ठीक आहे, तुम्ही ग बसलाय म्हणजे तो माणूसच काहीतरी बोललाय 100%. जाऊ द्या अधिपती, एवढा काय मोठा विषय नाही तो. असं कसं मोठा विषय नाही? ते तोंडाला येईल ते तुम्हाला बोलणार, हे खपून नाही घेतलं जाणार या घरात म्हणावं. आता आलते मला अक्कल शिकवायला, सांगितलं बरोबर त्यासनी. नका बोलू त्यासनी काही, तुमचे वडील आहेत ते. काय नाही, दिखावा करतात ते, काळजी दाखवायचा. खोटी काळजी आहे ती सगळी, मला बरोबर कळतंय. आणि नको वाटतंय मला तो खोटेपणा. सांगितलं मी त्यासनी, म्हणलं आमच्यात पडू नका तुम्ही, आम्ही तुमच्यात पडायला येतो का? आमच्या संसाराचं काय बघायचं ते आमचं आम्ही बघू, आमचं आम्ही ठरवू म्हणलं. मग काय ठरवलंय तुम्ही तुमच्या संसाराचं? म्हणजे किती दिवस असं धरून ठेवणार? किती दिवस असं स्वतःला त्रास करून घेणार तुम्ही? मी त्रास कुठं करून घेतोय मी? अधिपती, तुम्ही किती बी नाही म्हणला तरी तुमचा चेहरा आम्हाला समज सांगतोय. जाऊ दे, हे विषयच जाऊ दे आता आहे सर. आता एक काय ते ठरवा तुम्ही. कशाचं? सुनबाईंचा विषय तुम्हाला पाहिजे आहे का नग आहे? किती दिवस असं गुरफटत राहणार? हा, आयुष्यात पुढे गेलं पाहिजे का नाही? खरं सांग काय, मी आता एकटा नाही पुढे जाऊ शकत आयुष्यात आहे सर.